नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। रविराज तन्वीला समजून सांगत असतो की सायकोलॉजी जर असला तरी त्याच्यासमोर घाबरायची काहीच गरज नसते, कारण तो सत्याच्या बाजूने लढत आहे। तन्वी मात्र भरपूर घाबरलेली असते। ती मनोमनी विचार करत असते की इतक्या जणांना मी फसवत आले, पण किल्लेदार आता प्रश्न अजून वाढतील। तन्वी रस्त्याने चालत असते त्याच वेळेस महिपतचा पुन्हा त्याला कॉल येतो आणि ए चितुंद्रे, परत तू दामिनी मॅडमनी बोललो आहे तिकडे तू जा, पुन्हा विचारायचं आहे। मी आत्ता जाऊन आले असं ती बोलते, पण तिथं खोटं बोलून आली असं महिपत बोलतो। पुन्हा जा असं बोलते, लगेच जा असं बोलते। मी देशमुख मॅडमकडे आलेले असते, तिथं महिपत असतो। महिपत फ्लॉवर पॉट घेऊन तिचं स्वागत करतो। खूप छान खोटं बोलतात तुम्ही, याबद्दल हा आवड आहे असं तो बोलतो। त्यानंतर देशमुखबाई देखील त्याचं कौतुक करते। माझी फॅशन आहे खोटं बोलण्याची असं तर मी बोलते। पहिल्याच मर्डर झाला त्या दिवशी काय घडले असं खरं खरं बोलायचं, कारण आत्ता इथे तुझे वडील नाही आहे असं दामिनी तिला बोलते। अश्विन किल्लेदारांकडे आलेला असतो, ते छान गप्पा मारतात। तू कुठे आहे असं तो विचारतो। घरी पोहोचून अर्धाच तरी झाला असेल असं रविराज बोलतो। ठिकाणी अश्विनच्या मनामध्ये दुसरा प्रश्न उभा राहतो की गेली कुठे, कारण घरी तर आली नाही। सायलीला खूप आनंद झालेला असतो, कारण प्रताप खूप चांगले तिच्याशी वागायला लागलेले असतात। खूप लवकर ते माझ्याशी चांगले वागत आहेत याचे देखील आश्चर्य सायलीला वाटते। त्यासने जो मेसेज पाठवला ना त्याचे डिटेल्स मला मिळणार आहे, त्यासाठी तर आपण त्या ठिकाणी चाललो आहेत असं अर्जुन सायलीला बोलतो। मी पोपटासारखं पटापटा उत्तर द्यायला लागणार त्याच वेळेस कुणाच तरी कॉल तिला येतो आणि तो कॉल उचलायच्या आधीच महिपत फ्लॉवर पॉट पुन्हा उचलतो आणि फोन खाली ठेव असं तो सुनवतो। त्यानंतर ती सर्व काही घडलेलं सांगू लागते। सांगत असताना मोबाईल मात्र वाजत असतो। त्यानंतर पहिले त्याचा गळा दाब असं महिपत बोलतो आणि दामिनी बोलते इथं काय पोरखेळ चालला आहे काय, ते फोन पहिले म्यूट कर। ती म्यूट फोन करते आणि सायली ऑफिसमध्ये आलेला असतात। त्याच्या चैतन्य येतो कॉफी घेऊन। फॉरेन्सिक रिपोर्ट अर्जुनच्या हाती आलेले असते आणि मर्डरची वेळ 8:30 अशी कळते। त्याच वेळेस त्याच्यानंतर मेसेज आला असं सायली सांगते। हीच घटना देखील तन्वी इकडे दामिनीला सांगते आणि दामिनी खूप चिडून उठते। विलास मेल्यानंतर तू मेसेज केला असं कळल्यानंतर दामिनी डोक्याला हातच लावते। अर्जुन बोलतो, मेसेज करणारी व्यक्ती जर आपल्याला सापडली तर आपण केस जिंकणार आणि मधुभाव सुटणार। असेच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।